बाबांशी बोलताना सैजलच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं। डॉक्टर देशपांडे अगदी मनापासून सैजलवर उपचार करतायत। भारतानं आपल्याला आपली मुलगी परत दिली अशी भावना जमशेद इक्बाल यांनी व्यक्त केली। 7 वर्षांच्या सैजलला जन्मतः सेरेब्रल पाल्सी आहे। अनेक देशांमध्ये उपचार करूनही तिला फारसा फरक पडत नव्हता। भारतात मात्र त्यांची मुलगी बरी झाली आहे। यहाँ के पहुंचने के बाद जैसे ही डॉक्टर साहब ने मेरी बेटी को चेकअप किया, करने के फौरन बाद उन्होंने इसको एडमिट कर लिया अपने पास। और आप यकीन करेंगे, मैं तो हैरान हूँ कि 3 घंटे के बाद मेरी बेटी को बिल्कुल ठीक होना शुरू हो गया। यहाँ तक कि जब हम सुबह उठे हैं तो मेरी बेटी 50% ठीक हो चुकी थी। सैजलला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं। ती कोणत्याच उपचारांना प्रतिसाद देत नव्हती, पण भारतातल्या उपचारांमुळे ती आई वडिलांना ओळखू लागलीये। आम्ही भारतात आल्यानंतर आम्हाला आमच्या दुसऱ्या घरी आल्यासारखं वाटतं अशी भावना सैजलचे आई वडील व्यक्त करतात। भारतामधला हा सहृदयतेचा संदेश घेऊनच हे आई बाबा पाकिस्तानला परतणार आहेत। मैं तो ये कहता हूँ, भारत और पाकिस्तान ये सब एक ही हैं। जहाँ पे आता हूँ कोई फ़र्क महसूस नहीं होता मुझे ऐसे ही पता चलता है जैसे मैं अपने दूसरे घर में आ गया हूँ। लेकिन जब यहाँ पे आता हूँ सब लोग इतना प्यार देते हैं कि मैं इस बारे में और क्या शब्द बोलूँगा। कल्चर जे आपलं नेहमीच राहिलेलं आहे, इंडियन कल्चर नेहमीच असं राहिलेलं आहे की वी हॅव अकोमोडेटेड एव्हरीथिंग अँड एव्हरीवन. वी हॅव ऑलवेज लव्ड. वी हॅव नेवर स्प्रेड द मेसेज ऑफ हेटरेड. आणि हाच मेसेज जर मेडिसिन मॅन म्हणून मला करता आला तर आय एम मोर दॅन हॅपी टू डू दॅट. अँड आय एम शुअर एव्हरी डॉक्टर इज डुईंग द सेम, वेदर इन इंडिया ऑर आउटसाइड ऑल्सो. प्रत्यक्ष सीमारेषांनी जरी 2 देशांना विभागलं असलं तरी या 2 देशातल्या नागरिकांनी आपल्यातल्या रेशीम गाठी कायम ठेवलेल्या आहेत। यातून भारतानं नेहमीच शांततेचा संदेश दिलाय। भारत पाकिस्तान म्हटलं की परस्पर विरोधी प्रतिमा असंच समोर येते, मात्र सैजलच्या निमित्ताने हेच नातं दिल का रिश्ता दवा से असंच वाटतं। रुग्णसेवा हीच श्रेष्ठ सेवा असं मानणाऱ्या डॉक्टर देशपांडेंनी सीमांचं बंधन ओलांडलंय आणि भारताची शांतीची भूमिका पाकिस्तानात पोहोचवली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलीमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे।